उन्हाळी वाळवण स्पेशल वर्षभर टिकणारे उपवासाचे बटाटा आणि साबुदाणे कुरकुरे कसे बनवायचे ते पाहूया। तर त्यासाठी 1 वाटी साबुदाणा 5 ते 6 तासासाठी आपल्याला छान असा स्वच्छ धुवून भिजत ठेवायचा आहे। तर 5 ते 6 तासानंतर साबुदाणा भिजलेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचे आहे 5 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, तेही आता किसून घेऊया। त्यानंतर एका जाड तळाच्या कढाईमध्ये ज्या वाटीने मोजून आपण साबुदाणा घेतलेला होता त्याच वाटीने मोजून बरोबर 4 वाटी पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। थोडासा शिजल्यानंतर त्यामध्ये किसलेला जो बटाटा आहे तो टाकून घेऊया। मिश्रण थोडंसं घट्टसर झालं की त्यामध्ये 2 चमचेभर जाडसर कुटलेली लाल मिरची पावडर टाकूया किंवा हिरवी मिरचीचा ठेचा टाकला तरीही चालेल। चवीनुसार मीठ टाकून मिश्रण थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। मिश्रण घट्ट झालं की हलकंसं कोमट झाल्याच्या नंतर पायपिंग बॅगमध्ये भरून अशा पद्धतीचे कुरकुरे आपल्याला बनवून घ्यायचे आहे। 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे। हे वाळल्यानंतर तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दुप्पट तिप्पट फुलणारे आपले उपवासाचे बटाटा साबुदाणे कुरकुरे तयार आहे।